महाविकास आघाडीचा विधान परिषदेच्या निवडणुकीचा तिढा सुटलेला आहे। कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघामध्ये आपला उमेदवार उतरवणार याची घोषणा देखील सध्या झालेली आहे। एकूण 17 मतदारसंघांपैकी काँग्रेसच्या वाट्याला 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला 3 जागा मिळाल्या। 2 जागांवरती अद्यापही काहीसा तिढा कायम महाविकास आघाडीमध्ये देखील दिसतोय आणि विधान परिषदेच्या निवडणुकीवरती चर्चा करण्यासाठी शुक्रवारी मुंबईमध्ये तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होती आहे। यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला आज जाहीर केला। एकूण 17 पैकी 15 जागांचा तिढा सुटलेला आहे। नांदेड आणि नाशिक या 2 जागांच्या संदर्भात अद्यापही चर्चा सुरू असल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलंय। तर वाटाघाटीमध्ये सध्या काँग्रेसच मोठा भाऊ ठरलेला आहे। 17 पैकी 15 जागांचं वाटप हे सध्या झालेलं दिसतंय आणि यामध्ये जास्त जागा या काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या आहेत। 8 जागा काँग्रेसकडे गेलेल्या आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला 4 जागांवरती उमेदवार उतरवण्याची संधी आहे। काँग्रेस ह्या 8 ठिकाणी चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, बीड आणि लातूर आणि पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर अशा 8 ठिकाणी काँग्रेस लढत आहे। तर UBT शिवसेना जी आहे हे या 4 ठिकाणी लढत असून रत्नागिरी, जळगाव, परभणी, हिंगोली आणि संभाजीनगर या ठिकाणी UBT लढत आहे। तर NCP ही पुणे, ठाणे आणि सातारा, सांगली या 3 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस ही लढत आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.